नमस्कार, मी अनुजा. तुम्ही पाहत आहात मुंबई तक. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल जे काही दिवसांपूर्वी लिकर स्कॅम मधनं ज्यांची निर्दोष मुक्तता झालेली होती ते परत एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडलेले आहेत. न्यायमूर्तींना केसपासून हटवण्यासाठीची त्यांची मागणी, इथून सुरू झालेला त्यांचा प्रवास हा आता ते स्वतःच त्या केसपासून दूर जाण्याच्या निर्णयापर्यंत येऊन अरविंद केजरीवाल पोहोचलेले आहेत. आणि याचं कारण ठरलेलं आहे केजरीवाल यांचे थेट न्यायमूर्तींवर संघ विचारसरणीचे आरोप. आता अशा पद्धतीचे आरोप किंवा अशा पद्धतीची मागणी आणि नंतर स्वतःच त्या केसपासून दूर जाणं, ह्या सगळ्याची परिणिती नेमकी काय होऊ शकते? अरविंद केजरीवाल यांच्यावर नक्की कशा पद्धतीची कारवाई होऊ शकते? केजरीवाल यांचे नेमके आरोप काय आहेत? न्यायमूर्तींनी सुद्धा इतक्या गंभीर आरोपांवर नेमकं काय म्हटलेलं आहे? याच सगळ्या संदर्भातली माहिती आजच्या व्हिडिओमधनं समजून घेऊया. नमस्कार, मी अनुजा. तुम्ही पाहत आहात मुंबई तक. तुम्हाला आठवत असेल काही दिवसांपूर्वीच लिकर स्कॅम संदर्भामध्ये ट्रायल कोर्टाने हा निकाल दिलेला होता की अरविंद केजरीवाल हे निर्दोष सुटलेले आहेत. सीबीआय या सगळ्या प्रकरणामध्ये तपास करत होती आणि सीबीआयने ट्रायल कोर्टाच्या या निकालाला उच्च न्यायालयामध्ये, दिल्ली उच्च न्यायालयामध्ये आव्हान दिलं. आव्हान दिल्यानंतर स्वाभाविकपणे जे आरोपी असतात त्यांना सुद्धा कोर्ट नोटीस बजावत असतं. ह्या प्रकरणामध्ये सुद्धा दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती स्वर्णकांत शर्मा या प्रकरणाची सुनावणी करत आहेत आणि त्यांना असं वाटलं की ट्रायल कोर्टाने हा जो निकाल दिलेला आहे त्याच्यामध्ये अजूनही स्कोप आहे, अजूनही काही गोष्टी या विचारात घेतल्या जाऊ शकतात आणि त्याच्यामुळे सीबीआयने जे आव्हान दिलेलं आहे ते कोर्टाने मान्य केलं आणि अरविंद केजरीवाल यांना सुद्धा नोटीस पाठवली. आता ह्या प्रकरणानंतर अरविंद केजरीवाल यांचं तर म्हणणं होतंच की हे सगळं पॉलिटिकली मोटिवेटेड आहे, म्हणजे राजकीय हेतूने ही केस परत एकदा उघडली जाते किंवा हायकोर्टापर्यंत नेली जाते, हे तर केजरीवाल यांचं म्हणणं होतंच. पण त्या पलीकडे जाऊन न्यायमूर्ती स्वर्णकांत शर्मा यांच्यावरच त्यांनी थेट गंभीर स्वरूपाचे आरोप केलेले आहेत. त्यातला पहिला आरोप त्यांचा असा आहे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अखिल भारतीय अधिवक्ता परिषद म्हणून भरते आणि ह्या परिषदेला ह्याच न्यायमूर्ती आतापर्यंत एखाद दुसऱ्या वेळेला नाही तर आतापर्यंत 4 वेळेला त्या गेलेल्या आहेत. त्यामुळे त्या सुद्धा संघ विचारसरणीच्या आहेत असं अरविंद केजरीवाल यांचा आरोप आहे. पुढे जाऊन त्यांचं असं म्हणणं होतं की जे त्यांनी ऍक्च्युअल सुनावणीच्या वेळेला सुद्धा कोर्टासमोर न्यायमूर्तींसमोरच बोलून दाखवलं. त्यांचं हे म्हणणं आहे की ज्या संघ विचारसरणीने प्रेरित असलेलं हे सरकार, ज्यांनी राजकीय सूडबुद्धीने माझ्यावर ही केस उभी केली किंवा माझ्या विरोधात ही केस सुरू केली, त्याच जर संघ विचारसरणीच्या तुम्ही असाल तर मला न्याय कसा काय मिळेल असं अरविंद केजरीवाल यांचं म्हणणं होतं. आणि म्हणून त्यांनी या संदर्भातली मागणी केलेली होती की ह्या केसपासून स्वर्णकांत शर्मा यांनी दूर जावं. पण केवळ स्वर्णकांत शर्मा ज्या न्यायमूर्ती आहेत त्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका कार्यक्रमाला गेल्या आणि हा एवढा पुरता मर्यादित केजरीवालांचा आरोप नाहीये. दुसरा आरोपही त्यांचा फार गंभीर स्वरूपाचा आहे. स्वर्णकांत शर्मा यांचे मुलं जी आहेत ती सुद्धा ह्याच केसमधले जे सॉलिसिटर जनरल आहेत तुषार मेहता यांच्यासोबत काम करतायत. म्हणजेच परत इथे हा आरोप होतो की न्यायमूर्तींची मुलं जी आहेत ती ह्याच केसमधले जे केंद्राची बाजू मांडतायत सॉलिसिटर जनरल तुषार मेहता त्यांच्यासोबतच काम करतायत. त्यामुळे हा कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट आहे असंही इथे त्यांचं म्हणणं होतं. त्या पलीकडे जाऊन सुद्धा त्यांनी आणखीन काही आरोप केले, जसं मनीष सिसोदियांचा जामीन अर्ज असेल किंवा केजरीवालांनी त्यांच्या अटकेला आव्हान दिलेला अर्ज असेल. ह्या सगळ्या प्रकरणांमध्ये सुद्धा याच न्यायमूर्ती होत्या आणि त्यांनी आम्हाला दिलासा दिलेला नव्हता. पण हा तिसरा आरोप एवढा विचारात घेतला जात नाहीये जेवढे हे पहिले 2 आरोप विचारात घेतले जात आहेत. आणि यावरनच खरं तर वाद झालेला होता की एका न्यायमूर्तींवर इतक्या गंभीर स्वरूपाचे आरोप हे केजरीवाल यांनी केलेले होते. आरोपांपुरता ते थांबले नाही. त्यांचं हेच म्हणणं होतं की न्यायमूर्तींनी अशा पद्धतीचे त्यांची जर विचारसरणी असेल तर ह्या केसपासून त्यांनी दूर व्हावं, रिक्युजल ज्याला म्हणतात लिगल भाषेमध्ये, दूर व्हावं ही त्यांनी मागणी केलेली होती. पण ही मागणी सुद्धा या न्यायमूर्तींनी फेटाळलेली आहे. आता अनेकांना हा प्रश्न पडू शकतो की ज्या न्यायमूर्तींच्या विरोधातच आक्षेप आहे केजरीवाल यांचा, त्या स्वतःच कसं काय ठरवणार की मी या केस ऐकायची की नाही? तर याबद्दल सुद्धा लिगल म्हणजे कायद्याच्या दृष्टीने समजून घ्यायला हवं. मुळात याबद्दल आज तकचे जे सर्वोच्च न्यायालय कव्हर करणारे आमचे प्रतिनिधी आहेत संजय शर्मा, त्यांनी दिलेल्या माहितीनुसार याबद्दल असे काही लिखित स्वरूपातले नियम नाहीयेत. तज्ञ सुद्धा हेच सांगतात की एखाद्या केसपासून एखाद्या न्यायमूर्तींनी वेगळं व्हायचं की नाही हे ते स्वतः न्यायमूर्तीच ठरवत असतात. अगदी ह्या केसमध्ये सुद्धा याबद्दलची जो अर्ज आहे हा अरविंद केजरीवाल यांच्याकडनं मुख्य न्यायमूर्ती जे दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आहेत त्यांच्याकडे सुद्धा करण्यात आलेला होता. पण तरी सुद्धा मुख्य न्यायमूर्तींनी सुद्धा हा निर्णय जो आहे तो स्वर्णकांत शर्मा यांच्याचकडे ठेवला की त्या या निर्णय घेतील की ह्या केसमध्ये त्यांना राहायचंय की नाही. पण अशा पद्धतीने नैतिक पातळीवर सुद्धा आजवर अशा काही गोष्टी घडलेल्या आहेत की नैतिक दृष्ट्या न्यायमूर्ती ठरवतात की मी ह्या केसमध्ये राहायचं की नाही. काही वेळेला असंही असतं की जजेसमध्ये जे जजेस असतात त्याच्यामध्येच आई किंवा वडील असतात आणि वकिलांमध्ये मुलगा किंवा त्यांचीच मुलगी असतो. अशा वेळेला नैतिक दृष्ट्या त्या केसपासून जज जे आहेत ते बाजूला होतात.
किंवा असंही बऱ्याचदा असतं की वकील असताना एखाद्या राजकीय पक्षाशी संबंध आलेला असतो किंवा राजकीय पक्षाची बाजू मांडलेली असते, तोच वकील पुढे जाऊन जर न्यायमूर्ती झाला तर अशा वेळेला सुद्धा आपला आधी या राजकीय पक्षाशी संबंध आलेला आहे म्हणून त्याच पक्षासंदर्भातली एखादी केस असेल तर त्या केसपासून वेगळं राहणं पसंत करतो. एखाद्या जजचे एखाद्या विशिष्ट कंपनीसोबत संबंध असू शकतात, त्याच कंपनी संदर्भातली केस आली असेल तर त्याही प्रसंगांमध्ये ते न्यायमूर्ती अंग काढून घेतात त्या केसपासून, जेणेकरून त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीची पार्शलिटी पक्षपात व्हायला नको अशी त्यामागची धारणा असते. पण हे सगळं जे आहे हे त्या न्यायमूर्तींवर अवलंबून असतं असं सुद्धा आमच्या प्रतिनिधींकडनं कळलेलं आहे आणि अशाच पद्धतीने तज्ज्ञांचं सुद्धा म्हणणं आहे. त्या पलीकडे जाऊन तज्ज्ञांनी हे सुद्धा सांगितलेलं आहे की इथे ज्या पद्धतीने अरविंद केजरीवाल मागणी करतायत की न्यायमूर्तींनी ह्या प्रकरणापासून बाजूला व्हावं, तर असे अधिकार हे आरोपी किंवा कुठल्याही याचिकाकर्त्याला नाहीयेत. केवळ आणि केवळ ते जे न्यायमूर्ती आहेत ज्यांच्या समोर ती केस आलेली असते ते न्यायमूर्तीच ह्याबद्दलचा निर्णय घेऊ शकतात की मी ह्या केसपासून बाजूला व्हायचं की नाही. ह्या प्रसंगामध्ये किंवा या घटनेमध्ये ज्या न्यायमूर्ती आहेत स्वर्णकांत शर्मा, त्यांचं पण असंच म्हणणं आहे की जर आता मी असा निर्णय घेतला की मी या केसपासून बाजूला होते कारण की आरोपीचं असं म्हणणं आहे किंवा याचिकाकर्त्यांचं असं म्हणणं आहे की माझं एका विशिष्ट लोकांसोबत किंवा एका विशिष्ट इव्हेंटला मी गेले म्हणून मी पण त्याच विचारसरणीचे आहे आणि म्हणून मी या केसपासून दूर राहावं, तर हा एक खूप चुकीचा आरोप सुद्धा ठरू शकतो आणि खूप चुकीचा पायंडा सुद्धा इथून पुढे पडू शकतो. भविष्यात सुद्धा असं होऊ शकतं की एखादे न्यायमूर्ती एखाद्या कार्यक्रमाला गेले म्हणून त्यांच्यावर एखादा शिक्का लावला जाईल आणि म्हणून त्याच्यानंतर त्या न्यायमूर्तींसमोर त्या संदर्भातली कुठली केसच येऊ द्यायची नाही, हे चुकीचे पायंडे पडत जातील असं सुद्धा न्यायमूर्तींनी इथे म्हटलेलं आहे. आणि त्यामुळे न्यायमूर्ती स्वर्णकांत शर्मा यांनी या प्रकरणामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की मी ह्या केसपासून दूर होणार नाही, रिक्यूज करणार नाही. बेसिकली मी ही केस माझ्या समोर सुनावणीसाठी ठेवणारच. ह्यावर न्यायमूर्ती स्वर्णकांत शर्मा ह्या सुद्धा अडून आहेत. याच केसमधले सॉलिसिटर जनरल तुषार मेहता जे आहेत त्यांनी सुद्धा याच्यामध्ये एक इंटरेस्टिंग बाब ठेवलेली आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की अरविंद केजरीवाल यांना जो सर्वोच्च न्यायालयामधनं जामीन मिळाला तेही न्यायमूर्ती जे आहेत ते याच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय अधिवक्ता परिषदेला गेलेले आहेत किंवा अशा पद्धतीने आधी घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे हे मुद्दे समोर ठेवून एखाद्या न्यायमूर्तींना एखाद्या केसपासून वेगळं करायला लावणं हे काही योग्य नाहीये असं मत जे आहे ते त्यांनी सुद्धा मांडलेलं आहे. स्वर्णकांत शर्मा यांनी सुद्धा म्हटलेलं आहे की अशा प्रकारे न्यायमूर्तींचे एखाद्या विशिष्ट घटनेसोबतचे संबंध जोडून दबाव आणला जाऊ शकतो इथून पुढे सुद्धा आणि म्हणून कोर्टानेच ही मागणी अरविंद केजरीवाल यांची फेटाळून लावलेली आहे. फक्त एक न्यायमूर्ती एखाद्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आणि ते सुद्धा अधिवक्ता परिषद आहे. अधिवक्ता म्हणजेच बेसिकली ऍडव्होकेट्स. सो ऍडव्होकेट्सच्याच एखाद्या परिषदेला गेल्यामुळे की जे त्यांच्याच कार्याशी संबंधित आहे म्हणजे लिगल याच मुद्द्याशी संबंधित आहे तिथे गेलं म्हणून अशा पद्धतीने त्यांच्यावर आरोप करणं हे योग्य ठरत नाही. ज्या वेळेला केस येते त्यावेळेला कायद्याच्याच दृष्टीने त्याच्यावर विचार केला जातो. हे सगळे मुद्दे स्वर्णकांत शर्मा यांच्याकडनं सुद्धा मांडण्यात आलेले आहेत. आता ज्या वेळेला जी मागणी करण्यात येते त्यापासून जर न्यायमूर्ती दूर जात नसतील आणि त्यांचे एका विशिष्ट पद्धतीचे विचार असतील अशा पद्धतीचा जो ग्रह अरविंद केजरीवाल यांचा झालेला आहे ह्यावरनं आता त्यांना पाठी फिरणं हे सुद्धा योग्य ठरलं नसतं त्यांच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने. कदाचित अरविंद केजरीवाल यांनी ह्याच प्रकरणामध्ये म्हणून आता निर्णय घेतलेला आहे की जर न्यायमूर्ती या प्रकरणापासून दूर जाणार नसतील, ही केस त्याच कंटिन्यू करणार असतील तर मात्र ह्या प्रकरणापासून मी स्वतः दूर जातो असा निर्णय हा अरविंद केजरीवाल यांनी घेतलेला आहे. त्यांनी हे कोर्टाला कळवलेलं आहे की या केसमध्ये आता इथून पुढे ना मी हजर राहणार ना माझ्या वतीनं कुठलाही काउन्सिल किंवा ना माझ्या वतीनं कुठलाही वकील या प्रकरणाची बाजू मांडणार असं त्यांनी कोर्टाला कळवलेलं आहे. आता ह्याची परिणिती ही फार गंभीर होऊ शकते कारण की हा कोर्टाने जर सांगितलं तर हा कोर्टाचा अवमान सुद्धा कोर्ट मानू शकतं. आता त्या पद्धतीने कंटेम्प्ट ऑफ कोर्ट हे पुढे कोर्ट ठरवतं का वगैरे हे आपल्याला बघायला हवं. पण आत्ताच्या घडीला काय होऊ शकतं म्हणजे हा थेट कोर्टासोबत घेतलेला एक प्रकारे पंगा सुद्धा म्हणू शकतो. अशा परिस्थितीमध्ये काय होऊ शकतं जर तज्ज्ञ सांगतात त्याच्यानुसार ज्या वेळेला एखादी व्यक्ती ही कोर्टामध्ये सुनावणी असेल हजर होतच नसेल, कोर्टाला बेसिकली कोऑर्डिनेट करत नसेल तर अशा परिस्थितीमध्ये त्या व्यक्तीच्या विरोधामध्ये वॉरंट निघू शकतं. सुरुवातीला हे वॉरंट असंच असू शकतं की तुम्हाला ही केस आहे अशा पद्धतीने समोर या, तुमची बाजू मांडा अशा पद्धतीने असू शकतं. जर त्याही परिस्थितीमध्ये अरविंद केजरीवाल हे या कोर्टासमोर उपस्थित राहिले नाहीत तर कदाचित आणखीनही गंभीर परिणामांना त्यांना सामोरं जावं लागू शकतं. या अशा पद्धतीच्या गोष्टी घडतील या अर्थात अरविंद केजरीवाल यांना सुद्धा माहिती असणार आहेत. यांचं म्हणणं आहे की ही गोष्ट जय पराजयाची नसून काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे ह्या संदर्भातली आहे. ज्या न्यायमूर्ती संघाच्या कार्यक्रमाला जातात त्याच संघ प्रेरित सरकारने माझ्यावर जर कुठली कारवाई केलेली असेल तर त्या सुनावणीच्या वेळेला मला न्याय मिळेल असं मला वाटत नाही या न्यायमूर्तींकडनं असं सुद्धा केजरीवाल यांचं म्हणणं आहे. ते अर्थात त्यांच्या बाजूने काही लिगल ऑप्शन्स जे आहेत ते बघतायत. तज्ज्ञांचं असं सुद्धा म्हणणं आहे की अशा पद्धतीने न्यायमूर्तींना वेगळं व्हायला सांगण्यापेक्षा
त्यांच्याकडे एक रेमेडी होती. कायद्याच्या दृष्टीने बघायचं झालं तर जसं न्यायमूर्तींना काही अधिकार आहेत तसंच याचिकाकर्त्यांना किंवा आरोपीला सुद्धा काही अधिकार असतात. जर त्यांना ह्या न्यायमूर्तींच्या विरोधात काही म्हणायचं असतं तर त्यांच्याकडे सर्वोच्च न्यायालयामध्ये जाण्याचा सुद्धा पर्याय होता. सर्वोच्च न्यायालयाने ऐकलं नसलं तरी सुद्धा फेरविचार याचिका किंवा पुढे सुद्धा असे काही पर्याय असतात. पहिले ते अवलंबायला हवे होते केजरीवाल यांनी आणि नंतर असं टोकाचं पाऊल घ्यायला हवं होतं. पण केजरीवाल मात्र ह्या सगळ्या गोष्टी आता कितपत पुढे जाऊन करतील हे माहिती नाही, पण त्यांनी सुरुवातीला तरी ह्या केसमध्ये असं काही करायचं ठरवलं नाही. त्यांनी डायरेक्ट कोर्टालाच सांगितलं की तुम्ही या न्यायमूर्तींनी ह्यापासून वेगळं व्हा, न्यायमूर्ती हे व्हायला तयार नाहीयेत, त्यामुळे आता आपण या प्रकरणापासून दूर राहणार आणि हा एक प्रकारे महात्मा गांधींचा सत्याग्रहासारखी ही माझी कृती आहे असंही अरविंद केजरीवाल याच्यामध्ये त्यांचं म्हणणं मांडतात. आता केजरीवाल यांच्या संदर्भातली ही गेल्या जवळपास 15-20 दिवसांमधली एक महत्वाची अपडेट होती, महत्वाची घटना होती, ज्यातली नेमकी बाजू काय आहे हे तुमच्यासमोर ठेवण्याचा आमचा हा प्रयत्न होता. तुम्हाला केजरीवाल यांची ही भूमिका योग्य वाटते का? तुम्हाला न्यायमूर्तींचं म्हणणं योग्य वाटतं का? तुमचं या सगळ्या घटनांवर काय नेमकं मत आहे खाली कॉमेंट बॉक्समधून आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा आणि दिवसभरातले असेच काही माहितीपूर्ण व्हिडिओ समजून घेण्यासाठी मुंबई तकचे YouTube चॅनल नक्की सबस्क्राईब करा.